श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ आयोजित श्री रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रामनवमी उत्सव कमिटीच्या वतीने यात्रा काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून त्यांचा प्रसार होण्यासाठी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते बाबा माडेकर यांच्या माध्यमातून दुचाकीवर स्पीकर लावत अनाउन्स करण्यात येत असते। त्या दुचाकीच्या शिर्डी नगर परिषद समोर अध्यक्ष संजय अप्पा शिंदे, नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात व माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या हस्ते नारळ फोडून पूजा करत शुभारंभ करण्यात आला। श्री रामनवमी उत्सव दरवर्षी आपल्या शहरामध्ये उत्साहात साजरा होतो आणि या उत्सवामध्ये भरगच्च असे कार्यक्रम असतात। श्री साईबाबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे आणि दरवर्षी याच्यामध्ये चांगले वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात आणि त्याची माहिती प्रसार व्हावा हा याच्या मागचा हेतू आहे। यावेळेला ज्या पद्धतीने बाबांच्या काळापासून सुरू असलेला तमाशा याच्यामध्ये आहे, लावणीचा कार्यक्रम आहे, कुस्त्याचा हंगामा आहे, त्याचप्रमाणे महिला बचत गटाचे महिलांच्या वतीने काही फूड स्टॉल त्या ठिकाणी लावले जातात। खेळ पैठणीचा असा एक कार्यक्रम आहे। असे विविध उपक्रम याच्यामध्ये आहेत। म्हणजे पालखी स्वागत असतं, पदयात्री येतात बाबांच्या साठी पालखीने त्यांचं स्वागत असतं। असे सगळे वेगवेगळे विषय दरवर्षी या ठिकाणी होत असतात आणि यावर्षी सुद्धा भरगच्च कार्यक्रम आहेत। याचा प्रचार प्रसार शिर्डी शहरामध्ये व्हावा हा या मागचा मुख्य हेतू आहे। संजय अप्पा शिंदे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वात हे सगळे रामनवमीचा उत्सव शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान एकत्रितपणे करत आहेत। त्या सगळ्याची प्रसिद्धी व्हावी आणि या प्रसिद्धीसाठी गाडी बनवलेली आहे। बाबा माडेकर हे शिर्डीकर आहेत, बाबांच्यावर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे आणि एकदम कष्टाळू आहेत, मेहनती आहेत। हे आता इथून पुढे 5-6 दिवस त्याचा प्रचार प्रसार ते स्वतः या गाडीच्या माध्यमातून ते शहरामध्ये लोकांच्यावरती माहिती पोहोचवण्याचं काम ते करणार आहेत आणि ही मेहनतीचं काम आहे। परंतु ते प्रत्येक शिर्डीच्या उपक्रमामध्ये अशा पद्धतीने गाडी बनवून स्वतः वेळ देऊन हा प्रचार आणि प्रसार ते करत असतात। मी त्यांना शिर्डीकरांच्या वतीने ग्रामस्थांच्या खूप खूप धन्यवाद देतो, रामनवमी कमिटीच्या वतीने धन्यवाद देतो आणि याची प्रचार ही माहिती सगळ्या शिर्डीकरांपर्यंत जाईल आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला प्रचंड उत्साहाने लोक सहभागी होतील आणि मी शिर्डीकरांना नम्रपणे आवाहन करतो, विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या कार्यक्रमाची उंची वाढवावी। श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी। नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। आजच बुकिंग करा। संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85। पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकोरी रोड, शिर्डी। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध, कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।